बघा, आजचा जे विषय आहे आपलं अणु व त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. सर्वांना आधी आज बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाल दिन म्हणजे 14 नोव्हेंबर हा बाल दिन आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान होते. ही वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ आवर इंडिया, आवर नेशन. त्यांच्या वडिलाचं नाव मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या आईचं नाव स्वरूप राणी नेहरू असं होतं. त्यांना मुलं जास्त प्रिय होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलं जास्त प्रिय होती म्हणून आजचा हा दिवस, त्यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा करतो. आणि मुलं त्यांना लाडानं चाचा नेहरू असं म्हणत. ही वाज चिल्ड्रन कॉल्ड हिम चाचा नेहरू, म्हणजे मुलं त्यांना लाडानं काय म्हणत होते, चाचा नेहरू असं म्हणत होते. आणि 14 नोव्हेंबर हा दिवस त्यांच्या स्मरणात म्हणजे त्यांचा जन्मदिवस, या दिवशी बाल दिवस म्हणून हा साजरा करतो. मग या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. मुलांना भाषणं दिली जातात शाळेमध्ये वगैरे. मुलाकडून काही कार्यक्रम राबविले जातात. म्हणजे हा दिवस म्हणजे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुलांच्या जीवनाचे अधिकार काय आहेत ते मुलांना जाणून घेण्याचा हा दिवस आहे. मुलं हे देशाचे भविष्य आहेत असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, जे आपले भारताचे पहिले पंतप्रधान होते. मुलं हे देशाचे भविष्य आहेत असं त्यांना वाटायचं. म्हणून आजचा हा दिवस 14 नोव्हेंबर हा काय आपण बाल दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे झाला होता. आणि त्यांचा मृत्यू 27 मे 1964 ला त्यांचा मृत्यू झाला होता. कुणाचा? पंडित जवाहरलाल नेहरूला. त्यांच्या स्मरणात हा दिवस आता साजरा केला जातो. त्यानिमित्त सर्वांना अनेक वेळेस हॅपी चिल्ड्रन्स डे म्हणजे बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आपण आज आपल्या विषयाकडे वळू. आज आपला विषय आहे अणु व त्याची रचना, स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. पण अणूची रचना कशी झाली आणि अणू कशाला म्हणतात? अणूची काल तुम्हाला व्याख्या सांगितलं होतं, आहे का नाही? अणू कशाला म्हणतात? द्रवातील लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो? अणू असं म्हणतो. द्रवाच्या लहानातील लहान कणाला अणू असं म्हणतो. हे अणू कसं तयार झाले? थोडं तुम्हाला मागची पार्श्वभूमी सांगतो मी. मागे काय झालं होतं म्हणजे ज्यावेळेस मानव निर्मिती झाली, माणसाची उत्क्रांती झाली, तर माणूस जगामध्ये आला. तर माणसाला वाटायला लागलं की जग कसं निर्माण झालं, जगाची निर्मिती कशी झाली. जगामध्ये अनेक वस्तू दिसायला लागले माणसाला, प्राणी दिसायला लागले, माणूस दिसायला लागलं, दगड, काय जे वस्तू दिसायला लागले हे माणसाला कसे दिसायला, हे वस्तू तयार कशी झाली हे माणसाला प्रश्न पडू लागलं. उदाहरणं माणसाच्या डोक्यामध्ये येऊ लागली की यांची निर्मिती कशी झाली. ही वस्तू सगळे आपण डोळ्याने पाहतो, यांची निर्मिती कशी झाली हे सुचू लागलं माणसाला. मग आता आपण उदाहरणामध्ये काही वस्तू आहेत, समजा गाडी आहे किंवा विमान आहे, टू व्हीलर गाडी आहे, यांची उत्पत्ती कशी झाली, यांची निर्मिती कशी झाली. आपण ते सहज सांगतो की धातूपासून तयार झाले. धातूच्या छोट्या छोट्या कणापासून, पदार्थापासून हे सगळे वस्तू तयार झाले. एखादी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग कशी तयार झाली? ही बिल्डिंग छोट्या छोट्या विटापासून तयार झाल्या. ते विटा कशा तयार झाल्या? ते विटा छोट्या छोट्या कणापासून तयार झाल्या. त्या पदार्थापासून अशी बिल्डिंग तयार झाली. ह्या वस्तूपासून, धातूपासून विमान तयार झालं, गाडी तयार झाली, हे आपल्याला पूर्वी वाटायचं. पण तिथून त्या रचनेपासूनच आपण काय केलो, तिथवर सुचत आजवर इथवर आलो. म्हणजे अणूची रचना कशी झाली? आता अणूची रचना कशी झाली? मग अणूची रचना आहे एका पदार्थापासून तयार झाली. अणूची रचना छोट्या पदार्थापासून तयार झाली. आणि पदार्थ कसे तयार होतात? छोट्या छोट्या कणापासून पदार्थ तयार होतात. मग हे कण कुठून आले ते आज आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे अणू व त्याची रचना. कण म्हणजे काय? छोटे छोटे रचना. कण म्हणजे काय? ते छोटे छोटे भाग. आणि रचना म्हणजे काय? ते कसे तयार झाले आणि ते कसे आहे याबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. बघा इकडं, छोटे छोटे कण म्हणजे काय? अणू कशाला म्हणतो? जे छोटे छोटे कण आहेत त्याला अणू म्हणतो. अणूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲटम म्हणतात, है का नाही? आणि रचना म्हणजे ते कसे तयार झाले, ते कसे आहेत आणि ते कसे दिसतात याबद्दल आपल्याला आज ॲटम बद्दल शिकायचं आहे. म्हणजे अणूबद्दल, त्याची रचना कशी झाली त्याबद्दल आपल्याला आज शिकायचं आहे. अणूबद्दल अनेक वैज्ञानिकांनी, विचारवंतांनी अनेक मतं मांडलीत. अणूची रचना अशी आहे, अणूची रचना तशी आहे. बरेच विचारवंतांनी अणूची रचना वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केली. आजचा जो धडा आहे विज्ञान भाग 2 मधला दुसरा धडा, त्याचं नाव आहे
अणु व त्याची रचना, स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. त्यामध्ये तुम्हाला आधी काल तुम्हाला इंट्रोडक्शन लिहून दिलं होतं. मूलद्रव्य कशाला म्हणतात, आहे का नाही, मूलद्रव्य कशाला म्हणतात, रेणू कशाला म्हणतात, अणु कशाला म्हणतात, संयुगी कशाला म्हणतात. एकूण मूलद्रव्य निसर्गामध्ये 118 आहे. मूलद्रव्याची तुम्हाला व्याख्या सुद्धा सांगितलं होतं. निसर्गामध्ये जे शुद्ध रूपामध्ये आढळतात आपण त्याला मूलद्रव्य म्हणतो. मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं गेले, आहे का नाही. धातू, अधातू, उपधातू असे मूलद्रव्याचे वर्गीकरण केले. ते तुम्हाला काल डिटेल्समध्ये सांगितलं होतं. मेटल, मेटॉरॉइड्स आणि नॉन मेटल सुद्धा सांगितलं होतं काल. आणि आजचा जो विषय म्हणजे आज आपल्याला काय बघायचं आहे ते अणूबद्दल. अणूची रचना आणि अणू म्हणजे काय, अणू म्हणजे छोटे छोटे लहान कण आणि ते रचना म्हणजे ते कसे दिसतात आणि ते कसे असतात हे तुम्हाला बघायचं आहे. आणि ते अणूच्या पार्श्वभूमी, अणू कुठून तयार झाले आणि ते विचारवंत काय सांगतात. पहिलेचे जुने वैज्ञानिक सायंटिस्ट लोक अणूबद्दल अनेक लोकांनी आपले वेगवेगळे मत मांडलेत. ह्या धड्यामध्ये सुद्धा आहे. ते कोण कोण वैज्ञानिक होते, ह्याच्या प्रकरणामध्ये अणूबद्दल वेगवेगळे मत मांडल्यात ते आपल्याला आज बघायचं आहे. द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात. बघा, अणू त्याची रचना आपण स्पष्ट करताना द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात, अणू असे म्हणतात. इसवी सन पूर्व 6व्या शतकात ऋषी कणाद यांनी या कणाला परमाणू असे नाव दिले. बघा, इसवी सन पूर्व एक विचारवंत होते, त्यांचं नाव होतं ऋषी कणाद. त्यांनी अणूला काय नाव दिलं होतं, परमाणू असं नाव देण्यात आलं. हे त्यांच्या मतानुसार त्यांच्यानंतर जे आलेले आहेत पुढचे विचारवंत, ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस यांनी असे गृहीत मांडले की द्रव्य हे अत्यंत लहान कणापासून बनलेले आहे. त्यांनी सांगून गेले की अणूला परमाणू असं नाव कोण दिलं होतं, ऋषी कणाद यांनी दिलं. त्यांच्यानंतर जे पुढचे जे वैज्ञानिक आले विचारून आले त्यांनी काय म्हणले, द्रव्य हे अत्यंत लहान कणापासून बनलेले आहेत. याला डेमोक्रिटसने ॲटॉमस असे नाव दिले. म्हणजे अणूला त्यांनी काय नाव दिलं, ॲटम असं नाव कोणी दिलं म्हणजे ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस यांनी नाव दिलं. ॲटम्स म्हणजे अनकटेबल, म्हणजे कट न होणारे. ॲटम्स मीन्स अनकटेबल, ते कट न होणारे असं त्यांनी नाव दिलं. कोण दिलं, ते ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस यांनी. पुढे ह्यांचं मत, काही लोकांनी यांचं मत ऐकून घेतलं. यांचं मत ऐकल्यानंतर ते तसंच काही दिवस चाललं. त्याच्यानंतर हे मत पुढचे जे सायंटिस्ट आले विचारवंत त्यांनी काय म्हणले, अरिस्टॉटल, पुढचे जे विचारवंत होते अरिस्टॉटल यांनी हा सिद्धांत अमान्य केला, म्हणजे त्यांना मान्य नव्हता. त्यांनी त्या सिद्धांतामध्ये काय बदल केलं, म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले होते अणूबद्दल, आहे का नाही. अनेक वैज्ञानिक आले, पहिले वैज्ञानिक आले त्यांचे विचार मानून गेले, दुसरे आले त्यांचे विचार मानून गेले, त्यांनी बदल सांगून गेले अणूबद्दल. आता अरिस्टॉटलने काय म्हणले, अरिस्टॉटल यांनी हा सिद्धांत अमान्य केला. त्यांच्या मते पृथ्वीवरील सर्व गोष्टी ह्या 4 मूलभूत गोष्टीपासून तयार झाले. आता अरिस्टॉटलने हा सिद्धांत अमान्य केला. त्यांच्या मते असं होते की ज्या वस्तू पृथ्वीवर तयार झाले, पृथ्वीवरील सर्व गोष्टी ह्या 4 मूलभूत गोष्टीपासून तयार झाल्या आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. कुणाचं होतं, अरिस्टॉटलचं. ते कोणते आहेत, पृथ्वी, आग, पाणी, हवा. पृथ्वी, आग, पाणी आणि हवा यापासून सर्व गोष्टी तयार झाल्यात असं कोणाचं म्हणणं होतं, अरिस्टॉटल यांचं म्हणणं होतं. नंतर आता बघा, अणूची रचना कशी झाली, रेणूची रचना कशी झाली. अणूची रचना छोट्या छोट्या लहान कणापासून अणूची रचना झाली. रेणू कसे तयार झाले, एक किंवा एकापेक्षा जास्त अणू एकत्र येऊन काय झाले, रेणू तयार झाले, आहे का नाही. एक किंवा एकापेक्षा जास्त अणून काय झाले, रेणू तयार झाली. बघा, दोन किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी रेणू तयार होतात. तुम्हाला ते सांगितलं होतं. असं हा अणुकेंद्र आहे. यामध्ये काय राहतात, हे कक्षा आहेत, 1, 2, 3 कक्षा. यामध्ये इथे काय राहतात, अणु केंद्रस्थानी काय राहतो, प्रोटॉन राहतो. अणु केंद्रस्थानी काय राहतो, प्रोटॉन. आणि प्रोटॉनला लागून काय राहतो, न्यूट्रॉन राहतो. काय राहतो, न्यूट्रॉन. इथं लागून न्यूट्रॉन, आहे का नाही. आणि त्याच्या बाहेरल्या कक्षात काय राहतो म्हणजे इलेक्ट्रॉन. अणूची रचना बघायला गेलं, अणु केंद्रस्थानी हा प्रोटॉन राहतो, त्याच्या लगत लागून काय राहतो, न्यूट्रॉन. आणि त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन. हे जे गोल आहेत पूर्व कक्ष आहेत, काय ते कक्षा. मग प्रोटॉनला कोणतं चार्ज राहते, प्रोटॉन हा धनभारित राहतो आणि न्यूट्रॉन हा भाररहित राहतो. म्हणजे न्यूट्रॉनला काही चार्ज राहत नाही आणि इलेक्ट्रॉन हा ऋणभारित राहतो. असं आपल्याला प्रोटॉन P अक्षराने दर्शवतात, न्यूट्रॉन N अक्षराने दर्शवतात. असं आपल्याला याचे चार्ज सांगता येते, आहे का नाही. असं अणूची रचना आहे. मग अणू छोट्या छोट्या कणापासून बनलेले असतात. रेणू हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणूपासून बनलेले असतात. पदार्थ कशापासून बनलेले असतात, पदार्थ हे छोट्या छोट्या कणापासून बनलेले असतात. उदाहरणार्थ गिलासमध्ये पाणी आहे.
हा ग्लास आहे, ह्या ग्लासमध्ये पाणी आहे. ह्या ग्लासमध्ये पाणी, हे पाणी कसं तयार झालं? पाणी छोट्या छोट्या रेणूपासून काय झालं? पाणी तयार झालं. म्हणजे H2+O, हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू, यापासून काय झालं? वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. म्हणजे हा पदार्थ तयार झाला. पाणीच म्हणजे काय? हा पदार्थ आहे. यापासून असे पदार्थ तयार होतात. मग या अणूबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे मतं मांडल्यात. ह्या तुम्हाला प्रकरणामध्ये शिकायचं आहे. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, त्या विचारवंताचे नावं काय आहेत, त्या सायंटिस्टचे नावं काय आहेत, जे की धडा अणू व त्यांची रचना या धड्यामध्ये त्यांनी आपले आपले मतं मांडलेली आहेत. बघा, अणूचे प्रारूप, ॲटॉमिक मॉडेल, या धड्यामध्ये डॉल्टन यांनी अणूबद्दल वेगळं सिद्धांत सांगितलंय. त्यांच्या मते अणूची रचना कशी आहे. थॉम्सन, जे थॉम्सन या व्यक्तीने अणूबद्दल रचना सांगितलेली आहे. त्यांच्या मते अणूची रचना कशी आहे त्यांनी सुद्धा या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर रुदरफोर्ड या वैज्ञानिकांनी सुद्धा अणूबद्दल रचना सांगितलेली आहे की त्यांच्या मते अणूची रचना कशी आहे. त्यांच्या मते अणूमध्ये काय काय असतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनचा शोध कुणी दिला आहे, सगळ्या या धड्यामध्ये आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. नंतर बोहर-निल्स थेरी, त्यांनी आपल्या कक्षानुसार अणूची रचना केली आहे. KLMN कक्षा, सेल्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, KLMN. K कक्षामध्ये एवढे इलेक्ट्रॉन असतात, L कक्षामध्ये एवढे इलेक्ट्रॉन असतात, M कक्षामध्ये एवढे इलेक्ट्रॉन असतात आणि N कक्षामध्ये एवढे इलेक्ट्रॉन असतात. हे सुद्धा बोहर-निल्स थेरीमध्ये सांगितलंय. बोहर या शास्त्रज्ञांनी सांगितलंय. या नवीच्या पाठामध्ये आहे. ते सगळं आपल्याला सविस्तर डिटेल्समध्ये बघायचं. नंतर लास्ट जे मॉडर्न थेरी आहे अणूबद्दल, लास्ट शेवटचे सिद्धांत, आता चालू असलेले सिद्धांत जे आहे अणूबद्दल, ॲटम्स बद्दल, ॲटॉमिक क्वांटम मॉडेल, हे आता रनिंग मध्ये आहे. हे याच्यामध्ये काय डिटेल्स आहेत अणूच्या रचनेबद्दल हे आपल्याला पाहायचं आहे. ते आपण पुढच्या क्लासमध्ये, उद्याच्या क्लासमध्ये पाहू.